विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण आपण बघितलं होतं आणि सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपण पहिले जे बघितले होते ते म्हणजे जीवाणू. त्यानंतर दुसरं जे वर्गीकरण बघितलेलं आपण ते सूक्ष्मजीवांचं आदिजीव. आणि आता आपण तिसरा भाग बघणार आहोत तो म्हणजे कवके. कवके जी असतात, तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की कवके हे मृतोपजीवी म्हणून ओळखले जातात. मेलेल्या आणि कुजलेल्या वनस्पती आणि प्राणी यांच्या शरीरावर आपली उपजीविका करणारे कवके म्हणून ओळखले जातात. हे कवके जे असतात त्यांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरं आणि कार्बनी पदार्थ यामध्ये ते आढळत असतात. दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव कवकांच्या काही प्रजाती ज्या असतात त्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसू शकतात किंबहुना दिसतात. मृतोपजीवी हे कवके असून कार्बनी पदार्थांपासून ते स्वतःचं अन्न शोषण करत असतात. प्रजनन, कवकांचं जे प्रजनन होतं ते लैंगिक पद्धतीने, द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने सुद्धा होते. म्हणजे प्रजनन 2 पद्धतीने होते, एक लैंगिक पद्धतीने आणि दुसरं अलैंगिक पद्धतीने. अलैंगिक पद्धतीमध्ये द्विखंडन म्हणजे एकाचे 2 भाग होणे, अशा पद्धतीने द्विखंडन. आणि मुकुलायन म्हणजे एका मशरूम घेतलं किंवा कॅन्डिड घेतलं, मशरूम म्हणजे अळंबी म्हणतो आपण त्याला, तर अळंबी जे उगवतात ते उगवल्यानंतर त्याचा जो जशी एखाद्या झाडाला फांदी असते तशी त्याच्यावर फांदी येऊन त्या ठिकाणी छोटासा मुकुल येतो आणि तो मुकुल त्या फांदीपासून म्हणजे त्याचे जे पॅरेंट्स असतात त्या पॅरेंट फांदीपासून म्हणजे त्याचे जे आधीची जी फांदी असते ज्याला आपण पॅरेंट म्हटलं जातं तर त्या फांदीपासून तो वेगळा होतो आणि अशा पद्धतीने तो वेगळा होऊन पुन्हा रुजतो आणि त्याच्यापासून नवीन अळंबीचं रूप तयार होतो. अशा पद्धतीने मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने या ठिकाणी या कवकांचं प्रजनन होत असतं. याचे उदाहरण आपण बघितलेले आहेत. बेकरीज जे आपण वापरतो ते, त्यानंतर कॅन्डिडा आणि अळंबी म्हणजेच मशरूम हे कवकांची उदाहरणं आहेत. त्यानंतरचा चौथा जो गट पडतो सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणामधला तो म्हणजे शैवाल. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे शैवाल, आणि दैनंदिन व्यावहारिक भाषेमध्ये आपण त्याला शेवाळ असं म्हणत असतो. याचा आकार जो असतो तो सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतात. शैवाळ, तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की शैवाळ जे असतं ते ओलसर दमट जागी किंवा पाण्यामध्ये वाढत असतं. आणि दृश्य केंद्रकी ह्या सुद्धा पेशी असतात, एकपेशी असतात. आणि शिवाय शैवाळ जे असतं ते शैवाळ हे स्वयंपोषी असतं, कारण ते प्रकाश संश्लेषणाने स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतं. त्यानंतर पेशीतलं जे हरितलवक असतं त्या हरितलवकांच्या साह्यानेच ते प्रकाश संश्लेषण करू शकत असतं. त्याचं उदाहरण जर बघितलं आपण तर क्लोरेला नावाचं शैवाल जे आहे ते क्लोरेला नावाचं शैवाल. त्यानंतर क्लॅमिडोमोनास ही एक शैवालाची प्रजाती आढळून येत असते. आणि शैवालांच्या थोड्या प्रजाती ज्या असतात त्या एकपेशी असतात, पण इतर सर्व शैवाल जी असतात ती बहुपेशी असताना आपल्याला नुसत्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी सुद्धा शैवाल दिसू शकतं किंवा दिसतं, आपण ते बघतो. तुम्हाला यामध्ये प्रश्न विचारला जातो कवक आणि शैवाल या दोघांमधला फरक स्पष्ट करायचा आहे. तर कवक आणि शैवाल जर बघितलं आपण तर सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे की कवकांचा आकार आणि शैवालांचा आकार हा सुमारे सारखाच असतो, परंतु कवक जे वाढतात ते कुजणाऱ्या वनस्पतींवर, असेंद्रिय पदार्थांवर वाढतात आणि परपोषी असतात. तर शैवाळ जे असतात ते स्वयंपोषी असून प्रकाश संश्लेषणाने स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. शैवाळ जे असतात ते पाण्यामध्ये वाढतात, तर कवक जे असतात ते वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरावर वाढतात. असे फरक त्या ठिकाणी लिहू शकतो. शिवाय आपण दोघांमधला फरक म्हणजे अशा पद्धतीने सांगू शकतो की कवक जी असतात ती कवके ही लैंगिक पद्धतीने आणि अलैंगिक अशा दोन्ही पद्धतीने प्रजनन करत असतात, परंतु शैवाळ जे असतात त्या शैवाळमध्ये अलैंगिक पद्धतीनेच प्रजनन होत असतं. शैवाळांच्या थोड्या प्रजाती या एकपेशी असतात तर बाकी सगळ्या बहुपेशी असतात. हे आपण फरक कवक आणि शैवाळ यांच्यामधला सांगू शकत असतो. त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग बघायचा आहे याच्यातला सूक्ष्मजीवांच्या वर्गीकरणातला अतिशय महत्त्वाचा टप्पा आणि शेवटचा टप्पा तो म्हणजे विषाणू. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे विषाणू हे सगळ्यात सूक्ष्म म्हणून असतात आणि शिवाय त्यांचा जो आकार असतो तो 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका लहान असतो. म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्यांनी कोणतेही विषाणू दिसू शकत नाहीत. विषाणूंना सामान्यतः सजीव मानलं जात नाहीत, ते
सजीव निर्जीवांच्या दोघांच्या सीमारेषेमध्ये आढळतात. कारण सजीवांमध्ये असलेलं DNA आणि RNA म्हणजेच डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल आणि रायबोज न्यूक्लिक आम्ल यांच्यापासून हे तयार होत असतात. आणि स्वतःचं एक प्रोटीनचं म्हणजे प्रथिनांचं कवच प्रत्येक विषाणू हा आपल्या भोवती तयार करत असतो. विषाणू हे आपल्या शरीरात जातात किंवा शरीरावर राहतात आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या ज्या पेशी असतात त्या पेशींबरोबर ते वाढतात आणि त्या पेशींना कालांतराने त्या पेशींना मारून टाकून स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी विषाणू सिद्ध करत असतात. आणि दरवेळी त्यांच्या बाहेरचं जे बाह्य आवरण असतं ते बाह्य आवरण ते बदलत असल्यामुळेच आपल्याला विषाणूजन्य रोग जो आहे तो विषाणूजन्य रोग जर झाला तर तो लवकर बरा होत नाही. जीवाणूजन्य जर सर्दी असेल तर ती 3 ते 4 दिवसात बरी होत असते, परंतु विषाणूजन्य जर सर्दी असेल तर ती सर्दी किंबहुना महिनाभर तरी टिकून राहत असते. आणि सगळ्यांना माहिती असलेला विषाणू, आधी तर आपल्याला पोलिओचा जो विषाणू होता त्याने आपल्या पूर्ण देशाला विळखा घातलेला होता. या पोलिओच्या विषाणूने असंख्य मुलं जी होती, असंख्य बालकं जी होती, ती बालकं ही अपंग जन्माला येत होती आणि पोलिओच्या विषाणूमुळे त्या बालकांना अपंगत्व, पंगुत्व हे प्राप्त झालेलं होतं आणि त्यांनाच आपण दिव्यांग म्हणून ओळखत असतो, ज्यांना पोलिओचा विषाणू ज्यांच्या शरीरामध्ये वाढत असेल. परंतु आपल्या भारत देशाने या पोलिओच्या विषाणूवर मात केलेली आहे आणि आता पोलिओचा एकही रुग्ण आपल्या भारतामध्ये आढळत नाही आहे. हे आपल्या देशासाठी अतिशय अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी गोष्ट आहे. नक्कीच आपल्याकडे आलेला जो कोरोना विषाणू आहे, ज्यामुळे संपूर्ण देशाला, ज्याने आजच आपण जर बातमी बघितली, महाराष्ट्र हा जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय तो महाराष्ट्र कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या बाबतीत म्हणजे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहे. कारण जगामध्ये 4था क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतोय. रोज जवळजवळ 150 ते 200 नव्हे तर तब्बल 800 ते 1,500 पर्यंत रोगी हे वाढत आहेत आणि मृत्यूचं प्रमाण जरी कमी असलं तरी पण एकंदरीत मृत्यू हे होतातच आहेत. म्हणून आपण या विषाणूंचा अभ्यास जो आहे तो विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र अशी एक शाखा असते विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या शाखेला मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं. त्याला मराठीतून सूक्ष्मजीवशास्त्र असं नाव आहे विषाणूंचा अभ्यास करण्यासाठी. विषाणू जे असतात ते अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या पेक्षा 10 ते 100 पटीने लहान असतात. बघा, मी तुम्हाला दह्याचं उदाहरण सांगितलं होतं की आपण लॅक्टोबॅसिलस जे जीवाणू आहे ते 3 ते 4 दिवस ज्या वेळेला दही तुम्ही बाहेर ठेवतात, फ्रीजमध्ये न ठेवता, आणि बाहेर ठेवल्यानंतर जर त्याचा एक ड्रॉप घेऊन किंवा त्याच्यामध्ये जीवाणूंची वाढ आपण बघतो, आपल्या डोळ्यांनी ते दिसू शकतं. उघड्या डोळ्यांनी कधी दिसेल? ज्या वेळेला 8 ते 10 दिवस होतील त्यावेळेला त्याच्यामध्ये मोठे सूक्ष्मजीव वाढलेले असतील. जर आपण ते हवाबंद डब्यामध्ये नाही, जर आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं असेल तर त्या ठिकाणी ती जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात होत असते आणि ते जीवाणू आपल्याला दिसू शकतात. परंतु विषाणू हे जीवाणूंपेक्षा 10 ते 100 पटीने लहान असतात आणि फक्त ते आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्यानेच दिसू शकतात. स्वतंत्र कणांच्या रूपामध्ये ते आढळतात. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विषाणू म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक आणि रायबोज न्यूक्लिक आम्लपासून बनलेला लांब लचक असा रेणू असतो आणि त्याला कशाचं आवरण असतं तर प्रथिनांचं आवरण असतं. वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच ते राहू शकतात. जर मेलेले वनस्पती असतील किंवा मेलेले प्राणी असतील तर त्यांच्यामध्ये विषाणू राहत नाहीत. या पेशींच्या मदतीने विषाणू काय करतात? स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःच्या असंख्य अशा प्रतिकृती तयार करत असतात. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की DNA हे रेप्लिकेशनसाठी काम करत असतं, डुप्लिकेशनसाठी काम करत असतं. म्हणजे एकाच्या अनेक पेशी निर्माण करण्यासाठी DNA अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या DNAला RNA मदत करत असतो. क्रोमोझोमच्या साह्याने हे DNA रेप्लिकेशन घडून येत असतं आणि तसाच विषाणू जो असतो तो विषाणू या DNAच्या मदतीनेच काय करत असतो? स्वतःच्या असंख्य अशा प्रतिकृती, जसं आपण झेरॉक्स कॉपी म्हणतो तशा झेरॉक्स कॉपी तो आपल्या शरीरामध्ये किंवा शरीरावर तयार करत असतो. आणि त्यानंतर ज्या यजमान पेशी असतील, मगाशी मी तुम्हाला सांगितलं जसं पॅरेंट असतात, तशा ज्या यजमान पेशी ज्यांच्या शरीरावर ते होस्ट म्हणून राहतात किंवा ज्यांच्या शरीरामध्ये ते होस्ट म्हणून राहतात, आपण म्हणतो ना की ज्याच्या ताटात मीठ खाल्लं त्याच्याशीच बेईमानी केली, तसे विषाणू असतात. विषाणू जे असतात ते ॲक्च्युली आपल्या शरीरात राहतात, आपल्या शरीरातलं अन्न खातात, आपल्या पेशींबरोबर जगतात, पेशींपासून डुप्लिकेशन करत असतात,
DNA च्या मदतीने, आणि शिवाय आपल्यालाच त्रास देतात, यजमानांना मारून टाकतात. म्हणजे यजमान पेशींना नष्ट करतात आणि या प्रतिकृती मग काय होतात, मुक्त होतात आणि मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना काय करत असतात, संसर्ग करतात. एका पेशीमध्ये एंट्री केल्यानंतर त्या पेशीतल्या सगळ्या ज्या पेशी असतात, त्या पेशीमधले जे घटक असतात, पेशी अंगकं असतात, त्या पेशी अंगकांना मारून स्वतःचं अस्तित्व तिथं टिकवतात आणि त्याच्यापासून मग दुसऱ्या पेशीमध्ये ते एंट्री करत असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कॅन्सरचा जो विषाणू आहे, त्या कॅन्सरच्या 7 स्टेजेस असतात आणि प्रत्येक स्टेज जी असते ती जर 7 स्टेजला जर व्यक्ती गेला, एखाद्या व्यक्ती 3rd स्टेजला सुद्धा मरतात. जशी आपली मण्यांची माळ असते तशी कॅन्सरच्या गाठींची माळ तयार होत असते, ज्याला मराठीतून अर्बुद असं म्हटलं जातं. गाठ असते ती, कॅन्सर म्हणजे विषाणूची गाठ असते ती. तो विषाणू स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी एका पेशीमध्ये जाऊन स्वतःचं रेप्लिकेशन करतो, स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतो आणि जिथली जी यजमान पेशी असते तिचा नायनाट करतो, तिला नष्ट करतो आणि स्वतःचं अस्तित्व तिथं टिकवून राहत असतो. या ठिकाणी पुन्हा तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपण जर त्याच्यावर मात केली नाही तर तो त्या ठिकाणी डार्विनचा सिद्धांत हा काय ठरतो, फोल ठरतो. जर आपण मात केली तर आपण त्या ठिकाणी काय करतो की डार्विनचा सिद्धांत खरा करून दाखवतो आणि आपलं स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी टिकवायचं असेल, जर तुम्हाला कोरोनापासून वाचवायचं असेल, तुम्ही धड्याच्या सुरुवातीला सुद्धा शिकवलं आहे आणि सांगितलं आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा काय केला पाहिजे. आता आपल्याकडे कोरोनाची लस पण उपलब्ध होणार आहे, त्यामुळे आपल्यासाठी एक आशेचा किरण म्हणून चांगला आहे आणि आपण नक्कीच या कोरोनावर सुद्धा मात करू. आणि हा जो कोरोनाजन्य विषाणू आहे तो विषाणू आपल्या भारतातून नव्हे तर जगभरातून नक्कीच हाकलून लावू, एवढं आश्वासन या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने देते. कारण आपण जर नियम पाळले, आपण जर प्रतिबंध केला तर नक्की आपण त्याच्यावर मात करू शकू. विषाणूंमुळे वनस्पती आणि प्राण्यांना सुद्धा विविध रोग होत असतात. हे झाले मानवाच्याच बाबतीत, असं नाही आहे की वनस्पती आणि प्राणीजन्य रोग सुद्धा विषाणूंमुळे होत असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं मागाशी मी सांगितलेलं की मानवामध्ये पोलिओ विषाणू असतो, इन्फ्लुएन्झा विषाणू असतो, त्यानंतर HIV एड्सचा विषाणू तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, इत्यादी विषाणू हे मानवामध्ये असतात. तसंच गुरांमध्ये सुद्धा पिकोर्ना विषाणू असतो. वनस्पती जे असतात बघा, वनस्पतींवर सुद्धा रोग येत असतात. आणि टोमॅटो जे आहेत त्या टोमॅटोवर विल्ट नावाचा विषाणू असतो. तंबाखू जे असतं त्याच्यावर मोझाईक विषाणू येतो. जीवाणू जे असतात त्या जीवाणूंवर सुद्धा विषाणू जगत असतात. बॅक्टेरियोफेज हे विषाणू जे असतात ते जीवाणूंवर हल्ला करतात आणि जीवाणूंना काय करत असतात, जे उपयोगी जीवाणू असतात त्यांना नष्ट करतात आणि स्वतः प्रतिकृती निर्माण करून त्या ठिकाणी आपल्याला रोगाला कारणीभूत ठरत असतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जीवाणू जे आहेत ते जीवाणूंचे 2 प्रकार आढळतात, एक उपद्रवी आणि दुसरे उपयोगी. परंतु विषाणूंचे असे कोणतेही प्रकार नाही आहेत उपयोगी म्हणून, ते कधीच नाही आहेत. ते फक्त काय आहेत, आपल्याला उपद्रवी म्हणूनच विषाणू काम करत असतात. या ठिकाणी आपलं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आपल्याला संपलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना हे प्रकरण नक्कीच समजलं असेल. काही अडचण असेल तर तुम्ही ती पुस्तकातून किंबहुना इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा सोडवू शकतात. तुम्हाला जर विषाणूंची माहिती जास्त मिळवायची असेल किंवा जीवाणूंचे प्रकार कोणते कोणते आहेत याची जर माहिती मिळवायची असेल आणि विषाणूजन्य रोगांची जर माहिती मिळवायची असेल तर तुम्ही नक्कीच इंटरनेटचा वापर करून विविध सूक्ष्मजीवांची चित्र, त्यांची वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टींचा वापर करून माहिती मिळवू शकतात. या ठिकाणी आपण प्रकरण पहिलं हे संपवलेलं आहे. आता आपण प्रकरण दुसरं बघणार आहोत, आरोग्य व रोग. आपण विषाणूजन्य आजार बघितला, विषाणूंची माहिती बघितली, जीवाणूंची माहिती बघितली. आता आपल्याला आरोग्य आणि रोग म्हणजे काय हे बघायचं आहे. तुम्ही कधी आजारी पडतात का? आता कोणालाही आजारी पडण्याचं बहाणा करण्याचं कारणच नाही आहे, कारण आता सगळ्यांना सुट्टी आहे. जी सुट्टी आपण कधीही घेतलेली नसते. काही विद्यार्थी चांगले असतात, किंबहुना सगळेच चांगले असतात, पण काही थोडेसे खोडकर असतात, जे आजारी नसतील तरी पण आजाराचा सोंग करतात आणि सांगतात खूप पोटात दुखतंय मॅडम, मला घरी जायचं आहे. घरी काहीतरी आवडीचं मम्मीने केलेलं असतं, कोणीतरी पाहुणे आलेले असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला घरी जायचं असतं. मग आजारपणाचं खोटं नाटक तुम्ही करतात. काही विद्यार्थी खोडकर विद्यार्थी असतात. पण काही जे खोडकर नसतात, ज्यांना खूप आवड असते, अभ्यासाची आवड असते, शाळेची आवड असते, असे जे विद्यार्थी असतात, खोडकरांना सुद्धा असते बरं का आवड, असं काही नाही आहे. सगळ्यांना आवड असते, परंतु थोडासा खोडकरपणा केल्याशिवाय ती मुलं कुठली. आणि अशीच तुम्ही मुलं असतात आणि म्हणून आजारपणाचं थोडंसं नाटक केलं की तुम्हाला माहिती आहे तुमच्या मॅडम किंवा तुमचे सर
हे नक्की तुम्हाला, कारण आम्ही जसे शिक्षक लोक जे असतो ते हळवी असतो. मुलांच्या बाबतीमध्ये नेहमी चांगलाच विचार करतो. नको बाबा, माझा विद्यार्थी हा नेहमी चांगलाच असणार, तो खोटं कधी बोलणार नाही, खोडकरपणा करणार पण खोटं कधी बोलणार नाही. असं प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यांप्रती एक चांगलं नातं त्यांच्यामध्ये तयार झालेलं असतं. आणि त्या नात्याच्याच याच्याने जर तो मुलगा जर म्हटला किंवा मुलगी म्हटली की मॅडम खूप पोटात दुखतंय, घरी जाऊ का, तर आम्ही पालकांना फोन करून त्यांना बोलवून घेऊन तुम्हाला त्यांच्यासोबत घरी पाठवतो. परंतु आता या कोरोनाच्या काळामुळे सगळ्यांना सक्तीच्या रजेवर जसं जातो आपण, तसं सक्तीच्या सुट्टीवर सगळे गेलेले आहेत. आणि काही जण सुट्टी अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय करतायत, तर काहींना खूप काय होतंय, घरी कंटाळा येतोय राहण्याचा. कारण शाळेची आठवण येते, मित्रमैत्रिणींची आठवण येते. आणि म्हणून मित्रमैत्रिणींमध्ये जाण्यासाठी आपण आजारपणाचं नाटक पण करू शकत नाही, कारण आजार सगळीकडे पसरलेला आहे. आणि म्हणून त्या आजारपणाचं नाटक न करता आपण घरी सगळेजण आजारापासून लांब पळण्यासाठी सुरक्षित राहण्यासाठी आपण घरी राहतोय. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा आणि आजाराला कुठलेही निमंत्रण देऊ नका, खोटंही देऊ नका. कारण दवाखान्यात जाणं सुद्धा आता महाग झालेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल की रोजच्या बातम्यांमध्ये आपण बघतोय की फीज किती वाढलेली आहे आणि इतर पेशंटना दवाखान्यामध्ये ॲडमिटसुद्धा करून घेत नाही आहेत. याचं कारण पण आहे की संसर्ग जास्त प्रमाणात होऊ नये, याचं रिझन आहे. आणि म्हणून आजारपणामुळे आपण ज्यावेळेला शाळेतून सुट्टी घेतली असेल किंवा आजारी पडतो, म्हणजे नेमकं काय होतं बरं आपल्याला, आपण काय करतो, कधी कधी आजारी पडल्यानंतर औषधोपचार न घेता सुद्धा बरे होत असतो. कारण काय, कारण रोगाचा नुसता अभाव जरी असेल, तो अभाव म्हणजे आरोग्य नाही आहे. म्हणजेच काय, तर आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या जर आपण पूर्णतः सुदृढ असू, लक्षात घ्या, शारीरिक, त्याच्यानंतर मानसिक म्हणजेच बौद्धिकदृष्ट्या, आणि शिवाय सामाजिकरित्या जर आपण सदृढ असेल तर त्याला आपण आरोग्य असं म्हणत असतो. माहिती तुम्हाला रोगाचे प्रकार माहिती असतात. शारीरिक म्हणजे शारीरिक रोगांचे प्रकार तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. साधे आजार बघितले तर सर्दी खोकल्यापासून तर आतापर्यंतच्या कोरोनापर्यंतचे सगळे आजार हे शारीरिक झालेत. त्याच्यानंतर मानसिक आजार जे आहेत, त्या मानसिक आजारांमध्ये जर बघितलं आपण, तर मानसिक रोगी इतरत्र फिरताना तुम्हाला माहिती आहेत की त्यांना चिडचिडेपणा वाटतो, एकाकीपणा असतो त्यांच्या अंगी, कोणामध्ये मिक्स होत नाही, म्हणजे हा झाला सामाजिक सुद्धा रोग. काही जण स्वतःच्याच विश्वामध्ये गुंतलेले असतात, म्हणजे समाजाशी त्यांचं काही घेणं देणं नसतं. असे जे असतात ते सामाजिक रोगी म्हणून ओळखले जातात. आणि म्हणून रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नाही, की कोणताच रोग झालेला नाही, माझं आरोग्य खूप चांगलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची जी स्थिती असते, ती स्थिती म्हणजे त्याला आपण म्हणायचं आरोग्य. आरोग्य म्हणजे खूप चांगले मसल्स आहेत, खूप चांगली बॉडी तुमची, आणि खूप पहिलवान आहात, छानपैकी दिसायला आहात, हे म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य म्हणजे तुमची शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे, मानसिक स्थिती चांगली पाहिजे आणि सामाजिक स्थितीसुद्धा तुमची सुदृढ असली पाहिजे तरच. कारण तुम्हाला हे वाक्य माहिती असेल की निरोगी मन निरोगी शरीरामध्ये वास करत असते, निरोगी शरीरामध्ये निरोगी मन हे वास करत असते. म्हणजेच काय की निरोगी शरीर असेल तर तुमचं मनसुद्धा निरोगी राहतं आणि परिणामी तुम्ही समाजामध्ये पण निरोगी म्हणूनच जगत असतात. आणि म्हणजेच तुमचं आरोग्य जे आहे ते आरोग्य अतिशय चांगलं मानलं जातं. मग आता रोग म्हणजे काय, हे तर झालं आरोग्य. मग रोग म्हणजे नेमका काय, तर शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातल्या ज्या महत्त्वाच्या जैविक क्रिया आहेत, त्या जैविक क्रियांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजेच त्याला रोग असं म्हणत असतो आपण. की आपल्या शरीरामध्ये जर आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट ठासून भरलेली असेल, तर समोरच्या वातावरणामध्ये काय चाललंय, जर आपलं मन दुसरीकडेच एकाग्र असेल तर आपल्याला ते काही कळत नाही. आणि जर असं वारंवार होत असेल तर त्याला मानसशास्त्रीयदृष्ट्या मानसिक रोगी असं म्हटलं जातं. आणि मग शरीरातल्या ज्या क्रिया असतात, मानसिक रोगी असेल तर त्याचं कशातही चित्त लागणार नाही, त्याचं जेवणामध्ये चित्त लागणार नाही, त्याचं बाहेरच्या वातावरणामध्ये चित्त लागणार नाही, एकटेपणा ओढवून घेईल स्वतःवर. आणि मग त्याच्या शरीरातल्या क्रियासुद्धा हळूहळू काय होत जातात, जैविक क्रिया ज्या असतात त्यांच्यामध्ये अडथळा येत असतो. आणि अशी जी स्थिती त्या अशा स्थितीला आपण रोग असं म्हणत असतो.
आणि प्रत्येक रोगाची विशिष्ट प्रकारची लक्षणं असतात. रोगांचे प्रकार माहिती आहेत तुम्हाला? सगळ्यांना माहिती असणारा रोग म्हणजे मधुमेह, डायबिटीसचे जास्तीत जास्त जे पेशंट आहेत ते आपल्या भारतामध्ये जास्त आहेत, अशी आजची स्थिती सांगते. कारण टेन्शन घेणारे लोक भारतात जास्त आहेत असं आपण म्हणत असतो. तशी आपली जीवनशैली जी आहे, म्हणजे सकाळी लवकर उठणे, वेळेवर जेवण करणे, नाश्ता ही संकल्पना आपल्या भारतामध्ये नाही आहे. ती आपण बाहेरच्या देशातून आयात केलेली आहे. जशा इतर सगळ्या गोष्टी आपण मॉड्युलायझेशनच्या नावाने घेत असतो, तशाच पद्धतीने नाश्ता ही संकल्पना आपल्या भारतामध्ये इतकी प्रचलित झालेली आहे की आपण सकाळी उठल्यानंतर ब्रेड, बटर, टोस्ट काय जे असेल ते चहासोबत घेणार. त्याच्यानंतर भरपूर पेट म्हणजे भरपेट, काही जण तर ब्रेड, बटर, टोस्ट, पाव काय जे असेल ते खाणार. आणि ते खाल्ल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 तास तुम्हाला भूकच लागत नाही आणि त्याच्यात चहा घेतलेला असतो. आणि त्याच्यामुळे दुपारचं जेवण करणार, परत संध्याकाळी ब्रेड, बटर, टोस्ट काहीतरी खाणार चहासोबत, आणि परत रात्रीचं जेवण. जर तुम्ही खेड्यामध्ये गेलात तर खेड्यामध्ये न्याहारीची पद्धत नाही आहे. खेड्यामध्ये जर गेलात तर त्या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर चहा घेतल्यानंतर चहासोबत एखादी चपाती खाणार किंवा 2 चपाती, किंवा त्याचं खेड्यातच स्वयंपाक तयारच असतो. आणि त्या ठिकाणी आपण सकाळीच जेवण करून शेतावर जातात आणि शेतातली जी कामं असतात ती करत असतात. आणि मग दुपारचं जेवण आणि परत संध्याकाळी आल्यानंतर एकच टाईम जेवण आणि लवकर झोपायचं आणि सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठायचं. अशी जर आपल्या शरीराची अशी जर आपली जीवनशैली असेल तर आपण कोणत्याही आजाराला बळी पडत नाही. मग मधुमेह जो होतो तो तुमच्या अवेळी खाण्यामुळे, टेन्शनमुळे पण मधुमेह होत असतो. अवेळी खाणं असेल तुमचं, रात्री लवकर झोपले नाहीत आणि त्यामुळे झोप न झाल्यामुळे ॲसिडिटी होणं, आणि हे जर वारंवार होत असेल तर शरीरातली शुगर लेवल जी असते ती शुगर लेवलसुद्धा तुमची काय होत जाते, अनबॅलन्स होते आणि परिणामी मधुमेह होऊ शकतो. सर्दी असेल, दमा, डाऊनचं लक्षण, हृदयविकार, हे विविध रोगांची तुम्ही नावं ऐकली असतील. आणि या सर्व रोगांची कारणं आणि लक्षणे वेगवेगळी आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे. रोगांचे प्रकार जे आहेत ते 2 प्रकार पडतात, एक कालावधीनुसार आणि दुसरा कारणानुसार. कालावधीनुसार म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे काहींना सर्दी ही 1-2 दिवसच होते, पण काहींना महिनाभर सर्दी होते. म्हणजेच त्याच्यानुसार दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग असे कालावधीनुसार 2 प्रकार पडतात. आणि कारणानुसार जर बघितलं आपण तर अनुवंशिक रोग आणि उपार्जित रोग. अनुवंशिक रोगमध्ये जर आपण बघितलं तर डाऊन सलक्षण नावाचा जो रोग आहे त्याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत. तर तो रोग जो आहे तो अनुवंशिक रोग आहे. त्यानंतर उपार्जित रोगमध्ये संसर्गजन्य रोग येतात. संसर्गजन्य रोगामध्ये सर्दी, फ्लू, डेंग्यू हे संसर्गजन्य रोग आहेत. आणि असंसर्गजन्य रोग जर आहे तर तो म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार, ही असंसर्गजन्य रोगांची नावे आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. रोगाचं नाव, त्याचे कारक म्हणजे कोणापासून होत असतो तो, त्यानंतर संक्रमणाचं जे माध्यम आहे त्या माध्यम पण दिलेलं आहे, लक्षणं काय काय ती दिलेली आहेत, उपाय आणि त्यावर उपचार काय करायचे हे पण दिलेले आहेत. आता संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग, आत्ताचा कोरोनासुद्धा आपण काय म्हणत असतो, संसर्गजन्य रोगच म्हणतो ना, की एकाच्या संसर्गामुळे दुसऱ्याला होऊ शकतो, म्हणून आपण सगळेजण एकत्रित येऊ नये. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक म्हणून ओळखले जातात. बघा तुम्हाला माहिती, कोरोनाचे वाहक पण असतात की ज्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत परंतु त्यांना कोरोना झालेला असतो. त्यांच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसत नाहीत परंतु ते कोरोनाचे वाहक म्हणून असतात, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. परंतु त्यांच्या शरीरातले सूक्ष्मजीव जर दुसऱ्याच्या शरीरात गेले तर त्या समोरच्या व्यक्तीची जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर त्याला कोरोना होतो. बघा एकाच घरातले उदाहरण आपण बघतोय की आई वडिलांना होत नाही पण मुलांना कोरोना होऊ शकतो. मग हे की त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे त्यांना त्या रोगाला बळी पडावं लागलं. आणि दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक म्हणजे कीटक आणि प्राणी आणि मनुष्य, प्राणी म्हणजे आपण मनुष्य प्राणी किंवा इतर सगळे प्राणी, हे जे आहेत यांच्याद्वारे पसरणारे रोग म्हणजे त्याला संसर्गजन्य रोग असं म्हटलं जातं. संसर्गजन्य रोगांमध्ये आपण जर बघितलं क्षय,
मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा क्षय रोगाचा जीवाणू असतो. आणि याचं संक्रमणाचं माध्यम काय की एखादा रोगी जर असेल क्षयरोगी तर त्याच्या रोग्याच्या थुंकीतून किंवा हवेमार्फत क्षयाचा प्रसार होत असतो. रोग्याच्या सानिध्यामध्ये दीर्घकाळ असणारे आणि रोग्याच्या वस्तू वापरणारे ते जर असतील तर तुम्हाला क्षयरोग होत असतो. याची लक्षणं काय क्षयरोगाची? दीर्घ मुदतीचा जर खोकला असेल, थुंकीतून जर रक्त पडत असेल, वजन जर अचानक कमी होत असेल आणि श्वासोच्छ्वास प्रक्रियेमध्ये सुद्धा जर त्रास होत असेल तुम्हाला श्वास घेण्यासाठी, तर तुम्हाला क्षयरोग झालेला आहे असं त्याचं निदान करता येऊ शकतं. याच्यावर उपाय काय? क्षयरोगावर उपाय आहेत. BCGची लस जी बाळाला दिली जाते बघा, एखादं बाळ ज्यावेळेला जन्माला येतं तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याला BCGची लस पुरवली जाते. ती पहिल्या 2 ते 3 दिवसामध्येच द्यावी लागते BCGची लस. ती लस जर टोचून घेतली तर तुम्हाला क्षयरोग होणार नाही. त्यानंतर रुग्णांच्या इतरांपासून वेगळं ठेवावं. म्हणजे समजा एखादा क्षयरोगी असेल तर त्याच्यापासून आपण त्या क्षयरोग्याला वेगळं ठेवायचं आणि आपण वेगळं राहायचं. जसं आपण क्वारंटाईन म्हणतोय, परत मी त्याच मुद्द्यावर येते की आपल्याला क्वारंटाईन करावं लागतं की आपल्याला तो रोग होऊ नये म्हणून होम क्वारंटाईन केलं जातं, काहींना बाहेर क्वारंटाईन केलं जातं. तर तशा पद्धतीने त्या रुग्णापासून आपण काय व्हायचं आहे, वेगळं, त्या रुग्णाला वेगळं ठेवायचं आहे. नियमित औषधं जर घेतली आणि DOT डॉट हा उपचार पूर्ण आणि नियमित घ्यावा. डॉट म्हणजे डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट. डॉटची काही जशी प्राथमिक आरोग्य केंद्र असतात तशी डॉट सेंटर आहेत आणि त्या डॉट सेंटरमध्ये क्षयरोगाचा पूर्णपणे इलाज केला जातो. त्या डॉट सेंटरमध्ये जर आपण उपचार केला तर हा रोग जो आहे तो पूर्णपणे बरा होतो, क्षयरोग जो आहे. त्यानंतरचा पुढचा जो रोग आहे तो म्हणजे कावीळ. कावीळ जो आहे तो विषाणूपासून होत असतो. हेपॅटायटिस नावाचा जो विषाणू आहे त्या त्याचे पण हेपॅटायटिसचे 5 प्रकार आहेत. 5 प्रकार आहेत. हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, हेपॅटायटिस D आणि हेपॅटायटिस E असे 5 प्रकार आहेत या विषाणूचे. आणि तर याचं जे संक्रमणाचं माध्यम आहे म्हणजे काय की हा कोणापासून होत असतो तर दूषित पाणी जर पिलं तुम्ही तर दूषित पाण्यापासून तुम्हाला कावीळ होत असतो. किंवा आता तर आपण करतच नाही, जेव्हापासून एड्सचा विषाणूचा शोध लागलेला आहे तेव्हापासून सिरिंज जे आहेत किंवा सुया ज्या आहेत, इंजेक्शन जे आहेत ते वेगवेगळे वापरले जातात. तर रुग्णासाठी वापरलेल्या सुया ज्या आहेत त्या सुया आपण कोणीही वापरत नाही, कारण प्रत्येकाला डॉक्टर सांगतात सिरिंज घेऊन या तुमची इंजेक्शन जर द्यायचं असेल तर, बरोबर. म्हणजे त्या सिरिंजपासून हा रोग होतो परंतु आता होऊ शकत नाही. आणि रक्तपराधन म्हणजे काय? रक्ताचं संक्रमण. समजा एखादा ॲक्सिडेंट झालेला असेल आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या रोग्याला जर ज्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला जर आपल्याला रक्त द्यायचं असेल आणि रक्तदाता जो आहे तो जर कावीळ या रोगाचे विषाणू त्याच्या शरीरात असतील तर या रक्तपराधनाच्या वेळी त्या अपघाती जो असेल त्याच्या शरीरात जर गेलं तर त्यामुळे त्याला कावीळ होऊ शकते. मग या काविळीची लक्षणं काय आहेत तर भूक मंदावते, गर्द पिवळी लघवी होत असते, थकवा येतो, मळमळ होते, उलटी होते. त्याच्यानंतर आपली जी विष्ठा असते जी शरीराच्या बाहेर टाकली जाते सकाळी तर ती राखाडी कलरची विष्ठा असते. हे कावीळ या रोगाची लक्षणं आहेत. यासाठी आपण अतिशय सोपा उपाय करायचा असतो. तुम्ही जर साधी काळजी घेतली तर तुम्हाला कावीळ कधीच होऊ शकणार नाही. सगळ्यांनी जर पाणी उकळून आणि गाळून जर पिलं तर आपल्याला कावीळ होणार नाही. स्वच्छतागृहांचा वापर करतात बघा, शाळेमध्ये मुलं स्वच्छतागृहांचा वापर करतात. ज्या ठिकाणी गर्दी असेल सामूहिक ठिकाणी तर शाळेमध्ये विद्यार्थी ज्यावेळेला स्वच्छतागृहांचा वापर करतात त्यावेळी जर एखादा विद्यार्थी आधी जाऊन आलेले असेल आणि नंतर जाणाऱ्याने पाणी टाकायचं असतं आणि मगच त्या ठिकाणी स्वच्छतागृहाचा स्वतः वापर करायचा असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना सवयी नसतात. आपण स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर सुद्धा पाणी टाकत नाहीत. तर असं करणं चुकीचं आहे. आपल्यामुळे कोणाला रोग होऊ नये आणि आपण कोणत्याही रोगाचे बळी पडू नये, या जर 2 गोष्टी आपण सांभाळल्या तर आपल्याला कोणताही रोग होणार नाही.
म्हणजे स्वच्छतागृहांचा वापर जर करायचा असेल आपल्याला, तर आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीला पाणी टाकायचं. मग आपली जी क्रिया असेल ती केल्यानंतर पुन्हा जर आपण बाहेर आलो तर ते बाहेर येताना आपण त्या ठिकाणी पाणी टाकणं आवश्यक आहे. अतिशय साधं आणि सोपं आहे. पण बरीच मुलं जी असतात, बेलचा आवाज आला, गर्दी होते, घाई असते म्हणून तसंच जातात, पण परंतु काही वेळेला रोगाला बळीसुद्धा पडू शकतात. म्हणून कितीही घाई असेल, काही असेल, तरी पण स्वच्छतागृहाचा ज्या वेळेला तुम्ही सामायिक स्वच्छतागृहांचा वापर करतात त्यावेळेला या 2 गोष्टी जर पाळल्या तर तुम्हाला कोणतेही इंटरनल रोग होणार नाहीत, लक्षात घ्या. आणि कावीळ पण नाही होणार. किंबहुना नंतर साबणाने स्वच्छ हात धुवायचे हे तर माहितीच आहे तुम्हाला. आता तर ती सवयच लागलेली. ही सवय आपल्याला लहानपणी आईने लावलेली असते. शाळेतून आलास हातपाय तोंड धुवायचे, देवाजवळ बसायचं, शुभं करोती म्हणायचं, 2-3 श्लोक म्हणायचे, त्याच्यानंतर जे तुमचा अभ्यास असेल तो करायचा, बरोबर. या सगळ्या क्रिया आपण करत असतो. या सगळ्या सवयी होत्या आपल्याला. परंतु आता आपण ही लहान मुलं जी आहेत ती क्लासच्या इतक्या विळख्यात अडकलेली आहे की त्यांना एका वेळेला ऑलराऊंडर बनायचं असतं. आणि मग एक क्लास झाला का दुसरा क्लास, कुठं गिटारच्या क्लासला जायचं, कुठं स्पोर्ट्सच्या क्लासला जायचं, कुठं अभ्यासाच्या क्लासला जायचं, शाळा करायची. या सगळ्या गोष्टींमध्ये तो इतका इन्व्हॉल्व झालेला असतो की तो स्वतःच्या शरीराकडे व्यवस्थितरित्या लक्ष देत नाही. म्हणून माझं अगदी मुलांना नाही तर पालकांनासुद्धा ही अगदी हात जोडून विनवणी आहे की तुम्ही या गोष्टी आपल्या मुलांकडून, ज्या स्वच्छतेच्या सवयी त्या तर आपण आता लावतोच आहे, परंतु त्या सवयी लावताना त्याच्यात थोडंसं मानसिकतेचा जर विचार केला, कारण आपला मुलगा किंवा आपली मुलगी हे मशीन नाही आहे, त्याला पण त्याचं बालपण जर जगू दिलं तर नक्की मुलं कोणत्याही मानसिक आजाराला बळी पडणार नाही आहेत किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बर्डन येणार नाही आहे. ठीक आहे, असावीत. प्रत्येकाला आवड असते, प्रत्येकाला वाटतं आपली मुलं ऑलराऊंडर असावीत, होतीलच ते. पण प्रत्येकाच्या वयानुसार योग्य ते शिक्षण जर त्याला मिळालं आणि योग्य त्या दृष्टीने आपण जर विचार केला मुलांच्या मानसिकतेचा, तर नक्कीच याच्यामध्ये आपण आपलं मूल जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्याच्यावर संस्कार घडवून आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याला आरोग्यदृष्ट्या त्याला चांगलं सक्षम ठेवू शकू. याच्यात जर जास्त काही माझ्याकडून सांगितलं असेल तर या ठिकाणी मी जाहीरपणे माफी मागते. त्यानंतर तिसरा जो आहे तो संसर्गजन्य रोग, म्हणजे संक्रामक रोग. संसर्गजन्य नाही, तो म्हणजे अतिसार, ज्याला आपण हगवण असं म्हणत असतो, डायरिया. सॉरी, जीवाणू विषाणू अशा दोन्हींमुळे हा होत असतो. हा पावसाळ्यात असणारा रोग आहे. शिगेल्ला बॅसिलस आणि एंटामिबा हिस्टोलिटिका हे 2 प्रकारचे. शिगेला बॅसिलस हा जीवाणू आणि एंटामिबा हिस्टोलिका हा विषाणू, या विषाणूंमुळे अतिसाराचा रोग होत असतो. दूषित अन्न आणि पाणी, पावसाळ्यातला रोग म्हटल्यावर दूषित अन्न जर खाल्लं आपण आणि पाणी जर पिलं, दूषित पाणी, तर त्याच्यामुळे हा अतिसाराचा रोग होतो. याची लक्षणं माहितीत: पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जर जुलाब झाले तर त्यावेळी हगवण होत असते किंवा त्याला आपण अतिसार असं म्हणत असतो. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय, झाकलेलं अन्न पण खाल्लं पाहिजे. उघडं अन्न खायचं नाही, शिळं अन्न खायचं नाही. पाणी उकळून आणि गाळून पिलं तर अतिशय चांगलं. आणि शरीरातलं क्षार आणि पाण्याचं प्रमाण याच्यामुळे कमी होतं. म्हणून जलसंजीवनी जी आहे ती जलसंजीवनी आपण घ्यावी, ज्याला ORS म्हटलं जातं, जे आपण घरी पण तयार करू शकतो. बाजारातून पाकिटं तर आणतोच, पण घरीसुद्धा आपण ORS तयार करू शकतो. एक ग्लासभर स्वच्छ पाणी घेतलं गाळून उकळलेलं, आणि ग्लासभर पाण्यामध्ये चिमूटभर साखर घातली, 1 चमचा साखर घातली आणि चिमूटभर जर मीठ घातलं आणि ते जर चांगल्या पद्धतीने चमच्याने ढवळलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे जलसंजीवनी तयार होत असते. आणि ती जलसंजीवनी आपण जर घेतली तर आपल्या शरीरातलं क्षारांचं प्रमाण व्यवस्थितरित्या होतं आणि आपण या अतिसारापासून आपल्याला स्वतःला वाचवू शकतो.